शिरगाव हायस्कूलची सहल निघाली होती आणि मी त्या सहलीत होतोय. महाबळेश्वर का जायचं होतं आणि त्या सहलीच्या दरम्यान जो काय अनुभव आमच्यासोबत घडलो तो अक्षरशः आता जरी आठवलो तरी अंगावर काटे येतात. इतकं तो भयंकर प्रसंग होतो. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबर मयंक कदम यांनी पाठवलेलं त्यांचं एक अनुभव बघणार असं. शिरगाव हायस्कूलच्या सहलीच्या दरम्यानच हे सगळं अनुभव त्यांनी घेतल्याने होतं. पण ही गोष्ट ऐकायच्या आधी मी तुमच्यासाठी घेऊन इलंय एक नवीन कंटेंट. आम्ही कोकणातल्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन वाळूत दडलेले भारी भारी गोष्टी मेटल डिटेक्टर मशीन घेऊन बाहेर काढतो. आम्ही देवगड, कुणकेश्वर, तारामुंबरी, आचरा, मालवण सगळे बीच आम्ही फिरलो आणि थंय आमका खूप भारी भारी गोष्टी गावले, जसे की जुने कॉईन, मोबाईल, जुने वस्तू, बराच काही. आणि व्हिडिओ बघून जर तुमका तो कंटेंट आवडलो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक देतोय आणि तुम्ही यूट्यूबवर सर्च जरी केलास बोकोबा बी पंटर तर तुमका लगेचच त्या चॅनलसुद्धा गावात. खूप चांगलं प्रतिसाद लोकांचं येतं. तुम्ही जर बघूक नशाल तर नक्की बघा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. ह्या चॅनल का जसं सपोर्ट केलास तसं त्या चॅनल का करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, मी मयंक. आज मी तुमका मी स्वतः सहलीत घेतलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असं. माझ्यासोबत ह्यो जेव्हा प्रकार घडलो तेव्हा मी 9 वर्षांचं होतोय आणि तेव्हा तुमच्यापैकी कोण असत माका नाही माहिती. मी शिरगाव हायस्कूलमध्ये शिकत होतोय आणि डिसेंबर महिन्यातच आमच्या हायस्कूलची एक सहल निघाली होती. महाबळेश्वर का जायचं होता आणि जवळजवळ 5 एसटे भरले होते. इतकी मुलं त्या सहलीक होती. म्हणूनच मी म्हणालोय की तुमच्यापैकी नक्कीच कोणतरी असाक शकतं, तर ते काही गोष्ट नक्की माहीत असतली. तर मी सरळ आता या गोष्टीकडे वळतोय. तर शाळेत अनाऊन्स केल्याने की महाबळेश्वरची सहल आणि मी कधी सहल चुकवायचंय नाही, कारण माका असा फिराक खूप आवडायचा. त्यामुळे मी लगेचच नाव दिलंय आणि जे काही सहलीचे पैसे होते ते भरलंय. बघता बघता बऱ्याच मुलांची नावं आली आणि महाबळेश्वर एक असा ठिकाण होता जे शक्यतो कोण फिरत नाही. सहलीमुळे थंय जाणं होता म्हणून मग घरच्याने सुद्धा कोणाक जास्त अडवक नाही. बरीचशी मुलं ह्या सहलीक होती. साधारण 2 का 3 दिवसांची ती सहल होती. बघता बघता 5 एसटे आमचे भरले आणि त्यानंतर अखेरीस तारीख वगैरे फिक्स झाली. ज्या दिवशी सहल होती त्या दिवशी सगळ्या मुलांका सकाळी 5 वाजता शाळेत पोचायचं होतं. त्यामुळे सहलीच्या आदल्या दिवशी आईन बॅग बीग चांगली माझी भरून ठेवल्या नव्हती आणि पप्पा सकाळी 5च्या दरम्यान हायस्कूलमध्ये सोडून इले आणि सगळी मुलं हळूहळू येऊक लागली. आणि मग शिक्षकांनी जशी वर्गाप्रमाणे नावं दिलेली होती त्याप्रमाणे एसटीत जाऊन बसायचं होता. मी आणि माझा मित्र हितेश आम्ही एका सीटवर बसलो होतो आणि थैसूनच आमची ती सहल सुरू झाली. आता मी तुमका सगळा बारीक सारीक सांगत नाही, मेन गोष्टी फक्त सांगतोय. तर थैसून सहल सुरू झाल्यावर आम्ही सगळे खूप आनंदी होतो. आम्ही महाबळेश्वर का जाऊन पोचलो. थंय गेल्यानंतर थंयची जी काही ठिकाणं होती ती चांगली आम्ही फिरलो आणि फिरता फिरता रात्रीचे 10 वाजले. त्या दिवशी आमका थंयच थांबायचं होता आणि ते राहण्याची सोय वगैरे शिक्षकांनी आधीच करून ठेवल्याने होती. मग लगेचच आमचे एसटे त्या ठिकाणी लागले आणि सगळी मुलं एक एक करून खाली उतराक लागली. थंयच आमच्या जेवणाची सोय होती. त्यामुळे शिक्षक म्हणाले की लगेच फ्रेश व्हा आणि बाहेर जेवके व्हा. पूर्ण दिवसभर फिरल्यामुळे खूप दमाक झाला होता आणि भूकसुद्धा प्रचंड लागली होती. आम्ही लगेचच हातपाय वगैरे धुतलं, तोंड धुलं आणि बाहेर इलो. मग 11 वाजेपर्यंत आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवल्या जेवल्या सगळी मुलं मग झोपाक गेली. दमलेली असल्यामुळे सगळेजण पडल्या पडल्यात झोपले आणि पुढच्या दिवशी सकाळी 7 वाजता आमका परत निघायचं होतं. म्हणून मग आम्ही 6ची बेल लावून झोपलो, कारण सकाळी उठून अंघोळ वगैरे करूची होती.
मग त्यानंतर आम्ही सगळेजण झोपलो आणि सकाळी 6 वाजता उठून अंघोळ वगैरे करूक लागलो. आमका 7-7:30पर्यंत निघायचं होतं, पण एवढ्या सगळ्या मुलांचं आवरेपर्यंत खूपच उशीर झालो. 8-8:30 होऊन गेले. त्यानंतर आमचे एसटी थैसून सुटले. वाटेत आम्ही एका ठिकाणी नाश्ता केलो आणि मग थैसून 1-2 ठिकाणं फिरान आमका रात्रीपर्यंत शिरगाव हायस्कूल का येऊन पोचायचं होतं. साधारण 8-9चा टाईम होतो. पण त्या दिवशी नेमका झाला असं, वाटेत फिरता फिरता एका एसटीचं टायर पंक्चर झालं, ज्यामुळे मध्ये अर्धा पाऊण तास उलटलो. तो वेळ फुकट गेल्यामुळे आमका पुढे अजूनच उशीर झालो आणि जवळजवळ रात्री 9च्या दरम्यान आम्ही कोल्हापुरात येऊन पोचलो. थैसून आता परत घाटान खाली उतरायचं होतं आणि शिरगाव हायस्कूल का येऊन पोचायचं होतं. पण दिवसभर कोणी काय जास्त खाऊक नसल्यामुळे सगळ्यांका खूप भूक लागली होती, ज्यामुळे मुलं सगळी म्हणाली की काहीतरी खाऊक देवा. शेवटी मग शिक्षकांनी ठरवल्याने की एका हॉटेलात थांबायचं, कारण एवढं उशीर होत असं वाटलं नाही होतं. अजून खाली उतरान जाऊपर्यंत रात्री 12-12 वाजतले आणि 12 वाजेपर्यंत कोण उपाशी राहत. म्हणून मग शिक्षक म्हणाले की एका हॉटेलात थांबूया. म्हणून आम्ही कोल्हापुरातल्याच एका हॉटेलात थांबलो आणि जेवण वगैरे करूक लागलो. थंय अजून आमचं 1-1.5 तास फुकट गेलो. तरी 10-10:30 होऊन गेले. आता आमका लगेचच खाली फोंडा घाट मार्गे घाट उतरूचं होतं आणि शिरगावाक जाऊन पोचायचं होतं. तशी मग सगळी मुलं गाडयेत बसाक लागली. सगळ्यांची आता पोटा भरली होती. गाडयेत सगळी मुलं बसल्यानंतर शिक्षकांनी परत एकदा चेक केल्याने, कारण त्यांची जबाबदारी होती, त्यामुळे अजून 5-10 मिनटं गेली. पण सगळी मुलं इली याची खात्री झाल्यानंतर लगेचच आमचे एसटी सोडल्याने 5 एसटे पाठोपाठ चला होते. 11च्या दरम्यानच आम्ही फोंडा घाटाक लागलो. घाट पूर्ण खाली उतरायचं होतं. बसमध्ये सगळी मुलं असल्यामुळे ड्रायव्हरांका शिक्षकांनी आधीच सांगितलेल्याने की उशीर झालो तरी चलत, पण एसटे हळू चालवा. आणि शक्यतो ड्रायव्हर सहलीचे एसटे हळूच चालवतात, ज्यामुळे हळूहळू आम्ही तो घाट उतराक लागलो. नेमकी आमचीच एसटी सगळ्यात मागे होती आणि आम्ही आपले मस्त मोबाईलमध्ये गेम वगैरे खेळत होतो. बघता बघता बाकीचे एसटी हळूहळू वळणान पुढे गेले आणि वळणाचा भाग असल्यामुळे जरा जरी एसटी मागे पुढे झाली तर ती लगेच नजरेस पडायची नाही. तसाच काहीसा आमचा झाला. आम्ही नेमके मागे राहिलो आणि बाकीचे एसटी पुढे निघान जाऊक लागले. पण सरळ रस्तो होतो आणि ड्रायव्हर काय नेहमीचंच तेका रस्तो तर माहिती, ज्यामुळे एवढं काय कोणी लक्ष देऊक नाही. पण तेवढ्यात अचानक एक आवाज झालो. तो आवाज इतको मोठो होतो की आमका दचकोच बसलो. तसं माझं मित्र हितेश माका म्हणालो, अरे काय झाला, कसलो आवाज इलो. मी म्हणाले काय माहिती कसलो तरी आवाज इलो. रात्र असल्यामुळे गाडीत जास्त मोठे काय लाईटी नाही होते. निळ्या रंगाची बारकी लाईट चालू होती आणि त्या प्रकाशात एवढा काय स्पष्ट दिसत नाही होता. त्यामुळे तो नेमकं कसलो आवाज इलो, काय झालं हे आमका कळाक काय मार्ग नाही होतो. पण सगळी मुलं मात्र कुजबुजाक लागली आणि लगेचच आमच्या एसटीचं वेगसुद्धा कमी झालं आणि काही वेळातच त्या ड्रायव्हरांनी ती एसटी जाग्यावर थांबवल्यान. तेव्हा सगळ्यांका कळालं की काहीतरी प्रॉब्लेम झालो. आता ह्या घाटात जर टायर पंक्चर झालं तर मग काय बघूकत नको, कारण ह्या आधी असं प्रकार घडलं होतं. म्हणून सगळेजण जरा घाबरले होते. मग बघता बघता काही शिक्षक पुढे गेले आणि ते ड्रायव्हरांका विचारूक लागले की काय झालं. जेव्हा शिक्षकांनी समोर जाऊन बघितल्याने तेव्हा त्यांका थंय जा काय दृश्य दिसलं. त्या दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. त्यांका ड्रायव्हराक काय विचारूचाच लागला नाही, कारण त्यांनी बघितल्याने तर समोरची काच पूर्णपणे फुटली होती आणि असं वाटत होतं की कोणीतरी दगड बिगड मारल्या नसत. त्या बघून ते पटकन ड्रायव्हर का म्हणाक लागले, हो काय झाला, कोणी मारलो दगड. तसं ड्रायव्हर म्हणालो, हो काय माका कळालाच नाही, कोणी असं दगड मारले नसतलो. बरा रात्रीचे 12-12 वाजत इले असतील आणि एवढ्या रात्री असं कसं काय घडलं. बरं डोंगरावरून दगड बिगड येऊन पडलो असत तर तसाव नाही, कारण ड्रायव्हराक दिसला असता तो अचानकच खैसून दगड इलो काय माहिती. पण समोरची संपूर्ण एसटीची काच चकाचूर झाली होती आणि सगळे काची आतमध्ये पडले होते. बरं आता एवढ्या रात्री एसटीसून खाली उतरणं पण काय बरोबर वाटत नाही होतं, कारण तो तसं पूर्ण जंगलीच भाग. त्यामुळे मग सरांनी म्हटल्याने की खाली कोणी उतरा नको आणि त्या ड्रायव्हराक म्हटल्याने की हे जरा काची बाजू कर आणि हैसून आधी आपण पुढे जाऊया. मग त्या ड्रायव्हरान
सगळे पडलेले काची बाजूक केल्यान आणि 5-1 मिनटातच तो एस टी चालू करूक लागलो आणि त्या फुटलेल्या काचीतच तो एस टी पुढे पुढे नेऊक लागलो. तसे शिक्षक विचारूक लागले की तुका दिसता ना नीट, कारण काची फुटलेले आणि थोडेसे तडेव गेले होते ज्यामुळे समोरचं नीट दिसत नाही होतं. पण ड्रायव्हरच्या साईडला काच थोडी चांगली होती, त्यामुळे तो म्हणालो की आपण हळूहळू जाऊया, कारण एवढ्या रात्री ते काचबीज बदलणं तर शक्यत नाही, त्यामुळे जास्त काय पर्याय पण नाही होतो. म्हणून ड्रायव्हर म्हणालो की हळूहळू गेल्याशिवाय काय पर्याय नाही. आणि शिक्षक म्हणाले की आता काय करणार. असं म्हणता म्हणता मग ती एस टी हळूहळू खाली उतराक लागली. बरं, अशा वेळेक घाटासून एस टी उतरणंसुद्धा धोक्यादायकच होतं. पण हळूहळू 10-20च्या वेगानंच त्या ड्रायव्हराक शिक्षकांनी एस टी चालवूक सांगितल्याने त्याप्रमाणे तो ड्रायव्हर आता एस टी चालवत होतो. पण ह्या घडलेल्या प्रकारान सगळी मुलं थोडी घाबरलेली. पण शिक्षकांनी अजूनपर्यंत आमका सांगाक नाही की नेमका काय झाला. ते म्हणाले की काचीक अचानक तडो गेलो, खड्ड्या बिड्ड्यात टायर गेल्यामुळे दचको बसलो असतलो, असं ते आमका सांगाक लागले. पण खरी घटना ही तेव्हा आमका काय माहीत नाही होती की कोणीतरी दगड बिगड मारल्याना. म्हणून आम्ही काय एवढं लक्ष देऊक नाही आणि आम्ही परत मोबाईलात गेम खेळाक लागलो. बघता बघता 5-1 मिनटात झाली असतील. थोडासाच अंतर त्या एस टीन पार केल्या नसत तेवढ्यात परत एक धोंडो धाडकन येऊन समोरच्या काचीर बसलो. म्हणजे जी उरलेली सुरलेली काच होती ती फुटान गेली. पण ह्या वेळेक ड्रायव्हरान जा काय एक दृश्य बघितल्या नव्हतं ता बघून तर त्याची बोबडीच वळली. त्यांनी एका वयस्कर म्हातारेक रस्त्याच्या कडेन चलताना बघितल्यान आणि त्याच म्हातारेन खालचो दगड उचलून एस टीवर भिरकावल्यान. आता ती डोक्यान येडी म्हातारी होती की काय होता तर नाही माहिती, पण ह्या सगळा दृश्य त्या ड्रायव्हरान बघितल्यान. पण तो घाबरलो. तेका काय वाटलं काय माहिती. त्यांनी गाडी थांबवकत नाही, त्याच अवस्थेत तो गाडी खाली खाली नेऊक लागलो. सगळे शिक्षक आपले तेका विचारतात, अरे झाला काय झाला काय. ह्यावेळेक तो आवाज इतको मोठ्यान झालो होतो की सगळी मुलंसुद्धा खूप घाबरलेली. आणि शिक्षकसुद्धा सारखे ड्रायव्हराक विचारूक लागल्यामुळे मुलांकाव कळालेलं की काहीतरी नक्कीच प्रकार घडलो हा. आम्हीसुद्धा तेव्हा खूप घाबरलो होतो. एवढी रात्र, आजूबाजूक अंधार आणि एस टीची काची फुटतात म्हणजे किती तो भयंकर प्रकार असत ह्याचा अंदाज तुम्ही लावू शकतास. सगळी मुलं खूप घाबरली होती. मी तर मनोमन देवाचं नाव घेऊक सुरुवात केलं होतं, कारण माका तर अशा गोष्टींची खूप भीती वाटायची. सगळे शिक्षक आता त्या ड्रायव्हराच्या जवळ जाऊन उभे राहिले होते. ड्रायव्हर काय बोलतच नाही होतो, त्याचं सगळं लक्ष एस टी चालवण्याकडे होतं. आणि त्यानंतर कसा बसा देवाच्या कृपेन आम्ही तो कसो तरी घाट उतरान घाटाच्या खाली येऊन पोचलो. आणि जशी आमची एस टी घाट संपवून खाली लागता तसं अजून एक आवाज झालो. त्यावेळी तर सगळ्यांनी अंगच काढल्याने, कारण तो आवाज मागसून झालो होतो. पण त्या आवाजानंतर ड्रायव्हराने एस टी थांबवल्यान, कारण खाली लाईटी भीटी होते आणि आजूबाजूक माणसं देखील रवत होती. त्यामुळे त्यांनी धीर करून एस टीच्या खाली उतरान बघितल्यान की नेमका आवाज खेचो इलो हा. काच तर पुढची फुटलीच होती, पण ह्यो आवाज मागसून इल्यामुळे मागे नेमका काय झाला ह्या बघूसाठी तो गेलो. मागे जाऊन बघता तर एस टीच्या मागचं बंपरच तुटान खाली पडलं होतं. तो आता कसं तुटलो त्या कोणाकच नाही माहिती, कारण जोपर्यंत खयची दुसरी गाडी येऊन आदळत नाही तोपर्यंत शक्यतो ते बंपर पडत नाही, कारण ते सेफ्टीसाठीच असतात. पण त्या दिवशी रात्री जशी ती घाट उतरान एस टी आमची खाली येता तसं तो आपणच निकळान पडलो. आता कसा या सगळा घडला तर कोणाकच समजला नाही. पण मग तो बंपर एस टीवाल्यान उचलल्यान आणि एस टीच्या आतमध्ये ठेवल्यान आणि चारवल्या बाजून एस टी नीट बघितल्यान बाकी काय झाला नाही होता, फक्त मागचं बंपरच तुटलेलो. त्यामुळे तो ड्रायव्हर परत एस टीत बसलो आणि तैसून आम्ही पुढे जाऊक निघालो. नंतर पूर्ण रहदारी आणि आजूबाजूक लोकवस्ती होती, त्यामुळे मग जास्त पुढे काय भीती वाटाक नाही. आणि मग देवाच्या कृपेन आम्ही कसे बसे हायस्कूलात येऊन पोचलो. आमच्या आधीचे पुढे गेलेले 4 एसटे कधीचेच येऊन थंय पोचले होते, पण आम्ही मात्र मागे राहिलेलो आणि ते सगळेजण आपली वाट बघित होते. पण जशी आमची एस टी थंय जाता तेव्हा सगळेजण आमची एस टीची अवस्था बघून घाबरले, कारण कोल्हापुरापर्यंत तर आमची एस टी चांगली होती आणि या घाटासून खाली येताना ती सगळी फुटलेली काच बघून सगळ्यांका वाटलं नेमका झाला का यांच्यासोबत. तसे सगळे शिक्षक येऊन विचारूक लागले की काय झाला,
आणि एवढं उशीर कसं झालं. पण तेव्हा त्या शिक्षकांनी कोणाकच काय सांगाक नाही. सगळ्या मुलांका पालकांच्या स्वाधीन केल्याने आणि त्यानंतर त्या ड्रायव्हरान शिक्षकांची चर्चा केल्यान आणि तो म्हणालो की घाटासून येताना असं असं प्रकार घडलो. एक कोणतरी येडसर बाई होती, वयस्करच दिसा, तिने धोंडो मारल्यान. आता ती बाई कोण होती आणि तिथं काय करीत होती तर कोणाकत नाही माहिती. पण कदाचित ती डोके फिरू असू शकतं. खोळी माणसं असे दगड बिगड मारतात, पण एवढ्या रात्री घाटात ती बाई कशी येली त्याचं मात्र उत्तर कोणाकडेच नाही होतं. पण ड्रायव्हर मात्र खूप तेव्हा घाबरलो होतो. पण नशिबान त्या एसटीक अजून काय झालं नाही आणि सगळी मुलं सगळे शिक्षक सुखरूप शाळेत येऊन पोचले. पण ह्यो सगळं सहलीचा अनुभव आमच्यासाठी इतकं भयंकर होतं की आम्ही कधीच तो विसराक शकलो नाही. बाकीच्या एसटीतल्या मुलांका एवढा काय भीती वाटाक नाही, कारण तो काय प्रकार त्यांच्यासोबत घडलो नाही होतो. पण आमच्या एसटीत जी कोण मुलं होती त्यांनी मात्र ह्या सगळ्याचं जबरदस्त अनुभव घेतल्याने होतं. ती मुलं कधीच ह्या विसराक शकत नाही हे आम्ही ठामपणे सांगाक शकतोय. तर असं काहीसं अनुभव शिरगाव हायस्कूलच्या त्या सहलमध्ये आमका इलो होतो. ता काय होता तर माका नाही माहिती, पण जा काय होता तर खूप भीतीदायक होता, ज्यामुळे आमच्या कायम लक्षात राहिलं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं. आपले सबस्क्रायबर मयंक यांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्यापैकी कोणी ऐकलास काय त्यासुद्धा नक्की सांगा. आणि ही गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका ही गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.